नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. एका नवीन आणि प्रसन्न सकाळी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज सकाळी सकाळी कॅमेरा ऑन करून तुमच्याशी बोलताना एक वेगळाच उत्साह वाटत आहे. सकाळची वेळ ही फक्त दिवसाची सुरुवात नसते, तर स्वतःला एक नवीन संधी देण्याची वेळ असते. आपण सगळेच आयुष्यात रोज काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. मी सुद्धा या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या रोजच्या आयुष्यातील काही चांगल्या गोष्टी, अनुभव आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्याबरोबर शेअर करत असते. आजचा माझा उद्देश एकच आहे, तुमचा आजचा दिवस थोडा अधिक आनंददायी आणि प्रेरणादायी बनवणे. प्रत्येक नवीन सकाळ ही तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्याची आणि जुन्या चुका सुधारण्याची एक नवीन संधी घेऊन येते. सकाळी सकाळी हवा थंड असते आणि वातावरणामध्ये थोडासा गारठाई असतो. त्यामुळे घरी आल्यावर कधी चहा पिऊ असे मला होऊन जाते. त्यामुळे मी आता सर्वात आधी चहा ठेवून घेतला आहे आणि चहा पिऊन घेणार आहे. नुकतीच मी योगाहून आलेली आहे आणि आता सर्वात आधी मी चहा करून घेणार आहे. नंतर मग ड्रेस चेंज करणार आहे. या वेळेला जिना झाडायला जरा उशीरच झालेला आहे. दरवेळेला मी एका दिवसाआड असा जिना झाडून घेत असते. आता खूप दिवस झाल्यामुळे तो जिनाही खूप घाण झालेला आहे आणि एका दिवसानंतर मी पुसूनही घेत असते. पण आता बरेच दिवसापासून जिना माझा पुसलेला नाहीये. तुम्ही दररोज घराचा जिना झाडता, पण झाडताना मनात कोणते विचार असतात? जिना ही केवळ वर खाली जाण्याची जागा नाही, तर ती घराच्या लक्ष्मीची वाट मानली जाते. त्यामुळे पायऱ्या झाडताना काय बोलावे आणि कशी स्वच्छता करावी याने घरातील आर्थिक समृद्धी ठरत असते. सगळे आवरून झालेले आहे आणि आज एकादशी आहे आणि नेहमी आमच्या आजीबाबांची एकादशी असते आणि आज पुत्रदा एकादशी. आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे मी सुद्धा उपवास केलेला आहे आणि आज मी उपवासाची भगर, आमटी, बटाट्याची भाजी करणार आहे आणि आता थोड्याच वेळास मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. ही जी एकादशी आहे, पुत्रदा एकादशी, ही वर्षातनं मला वाटतं 2 वेळा येते. शुक्ल पक्षामध्ये येते ती, श्रावणाच्या शुक्ल पक्षामध्ये आणि पौषाच्या शुक्ल पक्षामध्ये. बऱ्याचशा बाया ही एकादशी करत असतात. ही एकादशी केल्यामुळे मुलाला दीर्घायुष्य मिळते, त्याचे आरोग्य चांगले राहते. आजची ही एकादशी तुम्ही सुद्धा केलेली आहे का ते मला कमेंटमध्ये कळवायचे आहे. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने एकादशी करतात, या एकादशीला काही पूजा करतात का तेही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे. चला तर मग आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आज ना एकादशी असल्यामुळे मी भगर, आमटी आणि उपवासाची बटाट्याची भाजी करणार आहे. हे बघा, मी आमटी आता करायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी मी चिंच गुळ आधीच भिजायला टाकून दिलेला होता आणि मिक्सरमधून दाण्याचं कूट आणि थोडा 2-3 कढीपत्त्याची पाने वाटून घेतलेली होती, आलेही वाटलेले. आणि आता मी फोडणी करून त्यामध्ये पाणी टाकून दिले आहे आणि चवीनुसार मीठही टाकणार आहे आणि थोडा वेळ चांगली ती उकळू देणार आहे. हे बघा, ही आमटी भगरीसोबत जी आपण खातो ती आमटी तयार झालेली आहे. आता मी एकाकडे तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि बटाट्याचा कीस सुद्धा तळून घेणार आहे उपवासाला. यात शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहे आणि मग नंतर थोडी चटणी, पिठी साखर टाकून त्याचा चिवडा करून घेणार आहे. आता या तेलामध्ये मी कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे आणि मी आधीच बटाटे उकडून ठेवलेले आहे आणि त्याची फोडी करून घेतलेली आहेत आणि त्याची मी आता कोरडी भाजी करून घेतलेली आहे.
आता एका कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे. त्यात परत मी मिरची आणि कढीपत्ता टाकलेले आहे. भगर चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी भगर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडे पाणी सुद्धा टाकणार आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. भगर थोडी उकळण्यास सुरुवात झाली की त्यामध्ये मी थोडे 2 चमचे दाण्याचे कूटही टाकून घेणार आहे आणि हे चांगले 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आपली भगर चांगली मऊ शिजून येईल, म्हणजे मऊ शिजेल. पुत्रदा एकादशी अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र एकादशी मानली जाते. वर्षातनं 2 वेळा म्हणजे श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात आणि पौष महिन्यात शुक्ल पक्षात ही 2 वेळा अशी एकादशी येते. या दिवशी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. तुम्ही सुद्धा नक्कीच केली असेल ही एकादशी. जर तुम्ही एकादशी केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि जे व्हिडिओ खाली प्रॉडक्ट टॅग केले आहे त्याची शॉपिंग करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.